स्ट्रिक कायदा झाला. सावंत मस्त आहे तुझा, सावंत पण मस्त आहे, तू पण मस्त आहे, काही विषय नाही. फक्त चुरा ले दिल किसी का, चुरा ले दिल किसी का, चुरा ले दिल किसी का, वो प्यार भरी नजर होती है. वाह वाह. कदरदानों के पास फूलों की कदर होती है. वाह वाह वाह. न किसी के हाथ में, न किसी के हाथ में, ये भी किसी की तकदीर होती है, मगर झुक जाता है सर जिनके आगे. यकीनन वह मेरे भीम की तस्वीर होती है. 10 साल के बाद भी काट होई है. तुम्हाला माहित आहे माय मावल्यांनो, महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या भारतात बदनाम आहो मी. अंजली भारती फार फटकारल्या तोंडाची गायिका आहे की नाही. तेव्हा त्या शशिकांत भाऊने 1 वर्ष ठेवलं मला. डबल कोणच्याही ठेवतात पण मला ठेवत नाहीत, कारण त्यांना माहित आहे एवढं फाटलं तोंड कोणाचं असेल ते फक्त दिदीचंच असेल. सगळ्यांना अशी काट्यासारखी चुकतो मी. कोणाला असं वाटते कधी मरते आणि कधी नाही. मनुवा द्यायला बरं, तुम्हाला नाही. तुम्हाला तर वाटते आधी 100 वर्ष जगली पाहिजे, बरोबर की नाही. कारण मी कोणाच्या विरोधात नाही, मी त्याच्या विरोधात आहे जो संविधानाच्या विरोधात आहे. कारण संविधान आमचा श्वास आहे, संविधान आमचा घास आहे, संविधान आमचं ताट आहे. आणि त्या ताटात जर कोणी जहेर कालवण्याचं काम करत असेल तर हे बाबासाहेबांची औलाद बसलेली त्यांना भर चौकात जहेर पाजल्याशिवाय राहतील नाही. म्हणून काही लोक म्हणतात बाबासाहेबांना संविधान लिहिलं नाही, कारण आमच्या संविधानाबद्दल तुम्हाला माहित आहे कशा कशा विरोधात गोष्टी होतात. कोणी म्हणते की संविधान लिहिलं नाही, कोणी म्हणते एकटाच होता काय बाबासाहेब संविधान लिहायला, हा गेला होता तिथं बघायला म्हणणार. आणि कोणी तर म्हणते बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही, कोणी म्हणते लिहिलं जरी असेल तरी ते जुनं झालं म्हणते, आता ते बदललं पाहिजे म्हणते. ज्याच्यात ताकद असेल ते बदलवा ना, बरोबर की नाही. सत्ता तुमची आहे, भत्ता तुमची आहे, तुमचा आहे, बदलवा ना संविधान. मी कुठं नाही म्हणतो, पण संविधान बदलवण्याच्या अगोदर संविधान लिहिण्यासाठी एखादा तुमच्या मायचा एखादा असेल तर दुसरा आनंद त्याला सांगा संविधान लिहायला, आहे की नाही. एखाद्या माग विग इकडे तिकडे बसला असेल कुठं, सगळा नसेल तर सावतर आणा, सावतर नसेल तर ठेवला आणा तुमचा बाप, आहे की नाही. कुठलाही चालते पण सांगा ना त्याला संविधान लिहायला. आणि नाही तर मग उसना घेऊन या एखादा. म्हणजे तुमच्या मायला चलत असेल बा उसने, आमच्या मायला चलत नाही. इथं सगळे जय भीमचं रक्त आहे, आमच्या बापला खतरनाक, बरोबर की नाही. यायला चलत असेल तर आणा म्हणा, कोणी तर आणा लागेल ना संविधान लिहिण्यासाठी. संविधान जर बदलावायची तयारी असेल तर. म्हणून त्यांना माझं म्हणणं आहे की संविधान बदलायचं असेल तर बिनधास्त बदला. बरेच संविधानाच्या विरोधात होतात, कारण मी प्रबोधन करताना कोणाचं डोकं दुखते,
तर त्यांनी मेडिकलमध्ये जाऊन डोकं दुखण्याची गोळी आणावं, त्याचं डोकं नक्की बसन. मी प्रबोधन करताना कोणाचं पोट दुखत असेल तर त्यांनी मेडिकलमध्ये जाऊन एखादी पोट दुखाची गोळी आणावं, त्याचं पोटही बसेल. पण मी प्रबोधन करताना कोणाची थे दुखत असेल तर मला त्याचा मतलबही नाही, अधिक मिरची आणून लावून घ्या. मला काय लेनदेन आहे, तुमची दुखून राहिली घ्या मिरच्या लावून अजून, बरोबर की नाही. पण माझं बंद होणार नाही. म्हणून म्हणायचं आहे कि गुलाम बन के जियोगे तो कुत्ता समझकर लात मारेगी ये दुनिया. गुलाम बन के जियोगे तो कुत्ता समझकर लात मारेगी ये दुनिया. अरे बाजारू बन के जियोगे तो यूज कर कर फेंक देगी ये दुनिया. अरे एक बार बाबा साहब की औलाद बन के तो देख, शेर समझकर सलाम ठोकेगी ये दुनिया. शेर समझकर सलाम ठोकेगी ये दुनिया. ठोकेगी ये दुनिया. ये भी बड़ा चुलबुला है, लेकिन आज पहला दिन है इसलिए शांत है वो. हाँ, इसलिए कहना है कि ओम बोलने से मन को शांति मिलती है. क्या मेरे वाले दादा त्या बायाला दिसली नाही मी तर काम भारी झालं. इकडे होय, एका इकडे बस, तिथं खुर्ची घे, खुर्चीवर बस चांगला निवांत, नाही तर इथं होय, तिकडे नको जाऊ, इथं होय. म्हणून म्हणायचं की ओम बोलने से मन को शांति मिलती है, साई बोलने से मन को शक्ति मिलती है. लोग कहते भाई मैंने देखा नहीं, साई बोलने से मन को शक्ति मिलती है, राम बोलने से पापों को मुक्ति मिलती है. अरे ये तो कुछ भी नहीं, लेकिन जय भीम बोलने से इंसान को इंसान की पहचान मिलती है. जय भीम बोलने से इंसान को इंसान की पहचान मिलती है. इंसान की पहचान मिलती है. श्री रामचंद्र बजरंगबली हनुमान ने एक हाथ से पहाड़ उठाया था. लोग कहते भाई संजीवनी पहाड़ लाया था करके, है कि नहीं. हम नहीं थे तब देखने के लिए, लेकिन कहते कि बजरंगबली हनुमान ने एक हाथ से पहाड़ उठाया था. श्रावण बाण ने माता पिता को अपनी झोली में बिठाया था. श्री रामचंद्र जी ने दोनों हाथों से धनुष्य को उठाया था. लेकिन मेरे भीमराज ने कलम चलाकर पूरे भारत को बचाया था. पूरे भारत को बचाया, कलम चला, पूरे भारत को बचाया था. इसलिए कहना है कलम चला, पूरे भारत को बचाया पूरे था. भारत को बचाया. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. क्यों कि मनुवाद को हमने कभी दिल में नहीं पाला. मनुवाद को हमने कभी दिल में नहीं पाला. संविधान ने समता और बंधुत्व का खोल दिया ताला. पुष्पराज ने अंबेडकर वाद करता है दादा साहब, कर जाएंगे मगर झुकेगा नहीं साला. बच जाएगा मगर झुकेगा नहीं साला. झुकेगा नहीं साला. क्यों कि मनुवादियों ने कभी सच बोला है ये बता दो मुझे. मनुवादियों ने कभी सच बोला है ये बता दो मुझे. कभी नहीं झुकूंगी चाहे सजा दो मुझे. कभी नहीं झुकूंगी चाहे सजा दो मुझे. मनुस्मृति के समर्थन करने वालों दादा साहब, अगर सच बोलना गुनाह है तो मिटा दो मुझे, मिटा दो मुझे. सच बोलना है तो मिटा दो मुझे. मिटा दो मुझे. वो कहते हैं कि दलितों में नक्सलवादी बैठे हैं, वो कहते हैं कि मुस्लिम में जिहादी बैठे हैं. क्या कहूं उनके बारे में दादा साहब. सही गद्दार तो दिल्ली में बैठे हैं, सही गद्दार तो दिल्ली में बैठे हैं. सही गद्दार तो दिल्ली में बैठे. हमारी आन बान शान क्या है. हमारी आन बान शान क्या आहे. अगर वो नहीं होता तर आमचं काय असतं. महिला मंडळचं खास करून 12 घंटे ड्युटी होती, 8 घंट्यावर ड्युटी आली. कशामुळं. संविधानामुळं. बरोबर की नाही. अगोदर तुम्हाला बाळ हो की काही हो तरी तुम्हाला ड्युटीवर जावं लागेल. नाही गेले तर तुमचा पगार कटे. पण आज 6 महिन्याचा पेमेंट तुमच्या घरी येते. तुम्ही जा की नका जाऊ. जर तुम्ही फक्त एक हॉस्पिटलची तिथं चिठ्ठी पाठवा की मी 3 महिन्याची प्रेग्नेंट आहे, बाकीचे 6 महिने फुकट पेमेंट तुम्हाला. कोणामुळं. बाबासाहेबाची पुण्य आहे. बरोबर की नाही. हम सबकी वो तो शान है,
हम सबकी वो तो जान है, हम सबकी वो तो जान है, मरेंगे या मिटाएंगे, अरे फिर भी हम बचाएंगे, मरेंगे या मिटाएंगे, अरे फिर भी हम बचाएंगे, हम सबकी वो तो शान है। क्या है हमारी शान? मरेंगे या मिटाएंगे, अरे फिर भी हम बचाएंगे, मरेंगे या मिटाएंगे, अरे फिर भी हम बचाएंगे, हम सबकी वो तो शान है, हम सबकी वो तो शान है, वो प्यारा संविधान है, हम सबकी वो तो शान है, वो प्यारा संविधान है, हम सबकी वो तो शान है, वो प्यारा संविधान है, हम सबकी वो तो शान है, वो प्यारा संविधान है, हम सबकी वो तो शान है, वो प्यारा संविधान। कारण संविधानामध्ये एका जातीसाठी लिहिलेलं नाही. जेव्हा पंजाबराव देशमुख बाबासाहेबांकडे आले, बाबासाहेब संविधान लिहित होते, बाबासाहेबांकडे आले की बाबासाहेबांसाठी काहीतरी म्हणतो की मराठा लोकांसाठी तुम्ही काहीतरी या संविधानामध्ये टाका. बाबासाहेब बोलले पंजाबराव देशमुखांना, पंजाबराव बसून बसून माझे पाय दुखत आहे, मी जरा फेरफटका मारून येतो, तुम्ही या संविधानावर नजर टाका. जेव्हा पंजाबराव देशमुखांनी संविधान वाचलं, खरंच पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यात पाणी आलं. पंजाबराव देशमुख बाबासाहेबांना बोलले की बाबासाहेब, मी तुमच्यासाठी मराठा लोकांसाठी एवढंच मागायला आलो होतो, पण मी एवढंच मागायला आलो होतो, पण तुम्ही एवढं मोठं संविधानामध्ये मराठा लोकांसाठी टाकलं. खरंच बाबासाहेब तुम्ही महान आहात. कारण बाबासाहेबांना कधी जातपात केली नाही. जेव्हा बाबासाहेब जिवंत होते तेव्हा मराठा लोकांना म्हणत होते की आरक्षण घ्या. आजही आम्ही म्हणतो मराठा लोकांना आरक्षण भेटलं पाहिजे. आम्ही पुरा समाज त्यांच्या मागाव. का त्यांना आरक्षण भेटू नये? बरोबर की नाही? आरक्षण भेटलं पाहिजे. पण बाबासाहेब तेव्हा म्हणत होते मी आज जिवंत आहो, आज आरक्षण घ्या. उद्या तुम्हाला जेव्हा आरक्षणाची गरज लागेल तेव्हा मी जिवंत नसेल, तेव्हा संविधान घेतलं असतं यांच्या बापदाद्यांनी, तर बाबासाहेबांच्या एका सहीनं संविधान, तेव्हा जर आरक्षण घेतलं असतं तर बाबासाहेबांच्या एका सहीनं तुम्हाला आरक्षण भेटलं असतं. आज मोर्चे काढायची गरज पडली नसती. पण आज मोर्चे काढावं लागते कारण आज बाबासाहेब हयात नाही. बरोबर की नाही? हम सबकी वो तो शान है. महात्मा गांधी म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं. पंडित नेहरू म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं. पण बाबासाहेब म्हणायचे अबे मेरे चाहने वाले छोड़, तेरे चाहने वाले भी मुझे बाप कहते हैं. मिशन इंडिया टीव्हीचे संपादक मिलिंद भाऊ नराजे यांच्याकडून हम सबकी वो तो शान है प्यारा संविधान है यांच्याकडून 1000 रुपये भेट आली. मला खूप खूप धन्यवाद. हम सबकी वो तो शान है, हम सबकी वो तो शान है, ओ प्यारा सांग चिमणी. रुनाली डांगे. माय डांगे. हम सबकी वो तो शान, ओ प्यारा जो उठतो आम्ही असं करू आम्ही तसं करू. नेते आम्हाला नेता नको, आम्हाला बाबासाहेबांचा कार्यकर्ता पाहिजे. नेते जे आलं ते नेते, जे आलं ते नेते, जे भेटलं ते खरी नेते. आम्हाला नेता नको, आम्हाला बाबासाहेबांचा कार्यकर्ता पाहिजे. तळागळातला कथासारखा तर आमची विलासभाऊ झोडापे सारखा कार्यकर्ता पाहिजे. म्हणून म्हणायचं आहे. कारण आता बघा ना, महापुरुष पैदा होणं बंद झाले ना. होतात का आता महापुरुष? तुमच्या इकडे आहे एखादा महापुरुष झाला आहे तुमच्या इकडे? नाही, इच्छा बाया चांगल्या दिसतात म्हणून म्हटलं होऊ शकते तुमच्या इकडे झाला असून एखादा. झाला का नाही ना?
नाही आता कुठंच होत नाही, कारण पहिली कसं होतं बघा, बाबासाहेब 14वे रत्न, बरोबर की नाही? 14वे रत्न, 8वे रत्न, 7वे रत्न असं व्हायचं. आता कसं आहे, हम दो हमारे दो. आता का नाही रत्नच पैदा होणं बंद झाले. कुठची होती ना आता 5 आणि 6 होतच नाही ना कोणाला, आहे की नाही? एक दिवस तर माय काय म्हणे मला, माय म्हणे जयदेव अंबुलकर विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनिक यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद. माझी माय काय म्हणे मला एक दिवस माय म्हणे माझा सासरा कानी लवकरच मेला म्हणे, नाही तर कानी म्हणे माझ्या सासूला देखील लेकरं होत होते म्हणे. म्हटलं हो का माय? म्हटलं किती लेकरं होते म्हटलं तुझ्या सासूला? काय माय म्हणे 21 तर लेकरं होते म्हणे फक्त. म्हटलं 21 लेकरं होते तरी तुझी सासू जवानच होती माय. म्हटलं आम्ही 2 लेकरात भागड्या मशा होतो माय. म्हटलं काय तुझ्या सासू तर दंड पिकअप सन्न आवरेज माय. म्हटलं 21 लेकरात ती जवानच. बरं झालं माय. म्हटलं तेव्हा कोरोना नव्हता, कोरोना असता तर काय केलं असतं म्हटलं त्या सासून, काय दिवा लावला असता म्हटलं घरच्या घरीच. 25. आता बघा तुम्ही महापुरुष होणं बंद झाले. काल कसं होतं बघा, जिजाईच्या पोटात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज होते, जिजाईला डोहाळे लागले. जिजाईची मोठी जाऊ जिजाईला विचारते, अगं जिजाऊ तुला डोहाळे लागले, काही खायची इच्छा होती का? विशाल डेकोरेशन 500 रुपये आणि बीएसपीचे आणबाण शान आमचे श्रीकांत भाऊ मेश्राम यांच्याकडून 500 रुपये, 1000 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद. जय. जिजाईला विचारलं तिच्या जाऊन म्हणे, जिजाऊ तुला नाही का डोहाळे लागले असतील म्हणे, तर काही खायची इच्छा होते का म्हणे? जिजामाता म्हणे मला नाही का म्हणे ताई घोड्यावर बसूशी वाटते म्हणे, मला तलवारची रियाज करूशी वाटते म्हणे, मला दुश्मनासंग 4 हात करूशी वाटते म्हणे. आणि तसंच नाही का, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमाईच्या पोटात होते तेव्हा भीमाईला विचारलं तिच्या नंदिनी, कोणी ननद कोणची? आत्या मीराई म्हणे भीमाई तुला डोहाळे लागले असतील, काही खायची इच्छा होते का ग? तर भीमाई म्हणे वंश माझी काने म्हणे पुस्तक वाचण्याची इच्छा होते म्हणे, मला असं वाटते म्हणे रात दिवसा पुस्तकच वाचत राहावं. आणि आता माझ्या शेजारी एका वहिनीला दिवस आहे, मी तिला काल परवा विचारलं, म्हटलं वहिनी तुम्हाला डोहाळे लागले असतील, काही खायची इच्छा होते का? सांगा म्हटलं बाहेरून आणून देतो. ओ माहिती आली माझ्यापाशी, मला काय म्हणते दीदी माझी कानी म्हणते बाहेर पाणी शिपलो का मातीच खायची इच्छा होते. हो मला एवढी चांगल्या मातीचा वास येते म्हणते. शेणाच्या गौऱ्या खातात. हो आणि त्या गौऱ्या जाळल्या का नाही म्हणते शेणाच्या, तर त्याची कोडशीच खाऊशी वाटली म्हणते ते शेण. आता तुम्ही विचार करा, आणि तुमची मोठी भाची शाळेत जाते का नाही म्हणते, तिकून आली म्हणे का तिच्या लेखनाच खाऊशी वाटते म्हणे. सांगा आता गौऱ्या शेण खाता, रोडवरची माती खाता, कुठून तुमच्या पोटी महापुरुष होतील? बेवडे नाही होतील पैदा, दारोळे नाही होती, बलात्कारी नाही होती, कुठून महापुरुषाची वाट पाहावं आम्ही? बरोबर की नाही? आणि आम्हाला डोहाळे लागतात माती खायचे, आम्हाला डोहाळे लागतात शेण खायचे, आम्हाला डोहाळा लागतात लेखना खायचे, आणि कुठून महापुरुष पैदा होतील तुमच्या पोटी? म्हणून म्हणायचं हम सबकी वो तो शान. कारण नंगे को नंगा करना गांधीवाद कहते हैं, नंगे को नंगा करना गांधीवाद कहते हैं. अरे नंगे को भी कपड़े पहनाना उसे अम्बेडकरवाद कहते हैं. अरे लिखा मेरे भीम ने, अरे पन्ना हर खून से, पन्ना हर खून से, पन्ना हर खून से, पन्ना हर खून से. रखा नहीं शान से तो जाओगे रे जान से, जाओगे रे जान से, जाओगे रे जान से, जाओगे रे जान से. वो भीम जी का लिखान है, वो भीम जी का लिखान है, हमारा जिस पे ध्यान है, हमारा जिस पे ध्यान. चेतावणी देऊ नका आम्हा बौद्ध जनाला, हक्क विसरता का आमचे विचार करा म्हणाला. चेतावणी देऊ नका आम्हा बौद्ध जनाला, हक्क विसरता का आमचे विचार करा म्हणाला. त्यावेळेस लागत होते तुम्हाला घोडे, त्यावेळेस लागत होते तुम्हाला घोडे बसायला, तेव्हा तर लय गोड वाटत होतं हसायला. आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला, मग तुम्ही का लागले रुसायला? आता आम्ही हसणार, कधी लढू शकणार नाही, आणि बाबासाहेबांनी लिहिलेली घटना कोणी मैचा लाल खोडू शकणार नाही. वो प्यारा संविधान
विषय सांगता सांगता अधुरं राहिला. अगोदर कसं होतं माहिती का, प्रत्येक गाव बघा छत्रपती शिवाजी महाराजांना 361 किल्ले जिंकले. किती? कोणाकोणाला माहित आहे 361 किल्ले जिंकले? हात वर करून सांगा. मग वाचत जाऊ माय मावल्यांनो. बाबासाहेब बोलले वाचा ना, आम्हाला ऐकू आलं नाचा. आम्ही त्याच्यावर लक्षच देत नाही. आम्ही रॅली निघाली आणि मस्त बाबासाहेबाचा एखादा पुतला एखादा फोटो गाडीवर सजवला आणि मस्त टिक्की बिंदी करून निघालो का चाललो आम्ही. अरे भीम के लगते जिगर आधे इधर आधे. भामट्या तोंडाचा भीम के लगते जिगर आधी इधर आधी उधर. पहिले तू तर सुधर. बाबासाहेब बोलले आम्हाला वाचा, आम्हाला ऐकू आलं नाचा. आम्हाला काही लेनदेन नाही. रॅली निघाली का चाललो आम्ही नाचत. भीम के लगते जिगर आधी इधर आधी उधर. अरे मी असं म्हणत नाही की नाचू नका. बाबासाहेब बोलले वाचाल तर वाचाल, कारण नाचणं पण महत्वाचं आहे, वाचणं महत्वाचं आहे. वाचणं मेंदूसाठी चांगलं आहे आणि नाचणं हे शरीरासाठी चांगलं आहे. मी असं म्हणत नाही की तुम्ही नाचू